चला तर मित्रांनो, आपण पाहत होतो क्वेश्चन नंबर 8. बघा क्वेश्चन 8 मध्ये काय दिलं आपल्याला? एक संख्या एक वर्ग काय दिलंय? एका वर्गाचं क्षेत्रफळ. एका वर्गाचं क्षेत्रफळ 784 चौरस मीटर आहे. तर त्याची परिमिती किती? त्याची परिमिती. बघा मित्रांनो, आपल्याला एका वर्गाचं क्षेत्रफळ दिलंय. क्षेत्रफळ दिले 784 चौरस मीटर आहे. तर त्याची परिमिती किती? मित्रांनो, परिमिती काढायची आपल्याला. परिमिती काढण्यासाठी आपल्याला बाजू लागत असते. काय लागत असते? साईड लागत असते. आता बघा, साईड लागत असते. आपल्याला साईड तर दिली नाही. साईड तर काढणं गरजेचं आहे. बाजू तर काढणं गरजेचं आहे. बघा बरं, 784 चौरस मीटर फक्त क्षेत्रफळ दिलंय, परंतु बाजू दिलेली नाही. तर बघा काय असतं माहितीये का? ज्यावेळेस एका वर्गाचं क्षेत्रफळ 784 चौरस मीटर एवढं दिलेलं असतं, त्यावेळेस कधी लक्षात ठेवायचं की जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाचा वर्गमूळ हे काय असतं? एक बाजू असतं. क्षेत्रफळाची म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळाचं वर्गमूळ त्याची काय असते? बाजू असते, एक बाजू. बघा 784 याचं वर्गमूळ काय बरं? 784 चं वर्गमूळ जर बघितलं गेलं तर याचं वर्गमूळ आहे 28. काय आहे? 28. बघा मित्रांनो, 28 हे वर्गमूळ आहे. परिमिती काढायची आपल्याला. परिमिती म्हणजे काय? तर समजा चौरस आहे. समजा हा चौरस आहे, हा चौरस आहे, हा चौरस आहे. या चौरसाच्या चारही बाजू चौरसाच्या चारही बाजू म्हणजे चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. एक बाजू मिळाली आपल्याला, एक बाजू मिळाली हे 28. तर म्हणजे याचा अर्थ ही पण 28च असणार, हे पण 28च असणार आणि हे पण 28च असणार. आलं लक्षात? आता यांची बेरीज म्हणजे 28 प्लस 28 हे 28 किती झाले? 56. किती झाले? 56. आणि हे 28 प्लस हे 28 किती झाले? 56. त्या 56 ची जर बेरीज केली तर ही होती किती मित्रांनो? 112. एकतर असंही करता येईल तुम्हाला, किंवा आपल्याला बाजू मिळाली क्षेत्रफळाची चौरसाची परिमिती बरोबर त्याचं सूत्रच आहे 4 गुणिले बाजू, किंवा ते कसं करता येईल? तर 4 गुणिले बाजू असं करता येईल. आता 4 हे आहे, बाजू 28 आली म्हणजे 4 गुणिले 28 असं जर केलं तरी याचा गुणाकार काय येतो मित्रांनो? 28 चोक 12 वर्षे 112 येतं. म्हणून बघा उत्तरामध्ये 112 कुठं आहे ते तुम्हाला पाहता आलं पाहिजे. 112 इथं आहे. तर एका वर्गाचे क्षेत्रफळ 784 असताना त्याची परिमिती किती येणार आहे? तर 112 येणार आहे.